ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय। तसंच शहरातील सुरू करण्यात आलेल्या इतर उद्यानांमध्ये सुद्धा नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आल्यानं तिथे सुद्धा उद्यानं बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिलेला आहे। उद्यानं खुली झाल्यानंतर 10 वर्षांखालील मुलं, 65 पेक्षा अधिक वय असणारे नागरिक सुद्धा उद्यानांमध्ये येत असल्याचं निदर्शनास आलं। उद्यानांमध्ये येणारे अनेक नागरिक मुखपट्टीचा म्हणजेच मास्कचा वापर करत नव्हते असं निदर्शनास आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। केवळ पुणेकरांचंच नव्हे तर पुण्यात फेरफटका मारायला येणाऱ्या प्रत्येकाचं आकर्षण केंद्र असणारं सारसबाग हे पुन्हा एकदा अनिश्चिततेसाठी बंद करण्यात आलेलं आहे। कोरोनामुळे लॉकडाऊन झालं होतं आणि त्याच वेळेला पुण्यातले 204 उद्यानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली होती। 8 महिन्यानंतर ही उद्यानं 1 नोव्हेंबरला पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय झाला। 204 नव्हे तर पैकी केवळ 81 उद्यानं जी आहेत ती पुणे महानगरपालिकेनं खुली केली। त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या, मात्र त्या अटी शर्तीचं या सारसबागेत उल्लंघन होताना दिसून आलं। कारण 10 वर्षाखालील लहान मुलं असतील किंवा 65 वर्षावरील वृद्ध नागरिक असतील त्यांना इथं येण्यास बंदी होती। गर्भवती महिला असतील, इतर आजार ज्यांना जडलेले आहेत त्यांनी देखील इथं यायचं नव्हतं। त्याबरोबर सोशल डिस्टन्सिंग राखणं असेल, मास्क घालणं असेल, या सर्व नियमांचं उल्लंघन या सारसबागेत होताना दिसलं। इथले सुरक्षाकर्मी जे आहेत ते तिथल्या नागरिकांना खडसावू लागले, त्यांना रोखू लागले। त्यावेळेला इथं अनेकदा वाद झाल्याचं देखील समोर आलं। हीच बाब पुणे महानगरपालिकेनं लक्षात घेतली आणि हे सारसबाग 14 नोव्हेंबरपासून अनिश्चिततेसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला। केवळ सारसबागेतच अशा प्रकारच्या घटना घडत नाहीयेत, तर जी 81 उद्यानं सुरू करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या नियमांचं उल्लंघन झालं तर अशा प्रकारे त्या देखील उद्यानांवरती कारवाई होणार आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे।